चालूला मैदान पडलंय फॉर्च्युनर आणि थारचं. तर त्या मैदान सोमॅच म्हणून विदर्भ असू द्या, जालना, औरंगाबाद, संभाजीनगर, मुंबई, पुणे या दुशाबैल मालकांनी या मैदानी त्याची सोमॅचच करावी असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे थोडक्यात रिहर्सलच आहे. आणि तुमची जरा एखाद्याचा पायरा झाला असेल तर इथं पळवून बघू शकते, कारण फाटी बी त्या तोला मोलाची. थारची आणि फॉर्च्युनरची इथं तयारीच त्या सोमॅचच या मैदानाची होणार आहे. नक्कीच. मंडळी, जय जवान जय किसान. बघा, एखादा बैल गेला तरी त्या बैलाचं नाव किती असतं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे. सप्त हिंद केसरी मन्या मित्रांनो, बैल पुणे जिल्ह्यातला, परंतु त्याच्या स्मरणार्थ सातारा जिल्ह्यामध्ये बैलगाडी शर्यत मैदानं भरवली जातात. आज आपण लोणी आणि कुरवली मैदान आहे जायगावचं, परंतु फाटी अभावी आज हे फाटी एकदम सुंदर आणि देखणी फाटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया. जुने बैलगाडी मालक, जुने जाणते, त्याचबरोबर अध्यक्ष, पंच अशी सगळी जातीवंत माणसं या ठिकाणी आलेली आहेत आणि आपण त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मैदानाचा आढावा घेऊया. आयोजक बी सुद्धा दत्ता शेठ आहेत आपल्या बरोबर, त्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण मैदानाचा आढावा घेऊया. दत्ता शेठ, नमस्ते. नमस्ते. सर्वात प्रथम बॅनर बघितला की मनेच्या स्मरणार्थ मैदान भरवत आहे, काय बक्षीस वितरण कसं असणार आहे किंवा त्या बैलाविषयी एवढं प्रेम? या ठिकाणी ज्या बैलाला घाटाचा राजा म्हणून संबोधलं जातं असा स्वर्गीय सप्त हिंद केसरी मन्याबाई, या मन्या बैलाच्या स्मरणार्थ आपण हे आज एक दुसरा एक बैल मैदान आयोजित केलेलं आहे. हे मैदान लोणी फाटीवर होणार आहे. या मैदानासाठी बक्षीस 1 नंबरला 1,01,000, 2 नंबरला 70,000, 3 नंबरला 50,000, 4 नंबरला 40,000, 5 नंबरला 30,000, 6 नंबरला 20,000, 6 नंबरला 15,000 रुपये आणि 7ला 11,000 रुपये. तसेच या मैदानात क्वार्टर फायनल ठेवला आहे. 11,000 1 नंबरला, 2 नंबरला 9,000, 3 नंबरला 7,000, 4 नंबरला 5,000, 5 नंबरला 3,000, 6 नंबरला 3,000 आणि 7 नंबरला 3,000 रुपये अशी बक्षिसाची रक्कम आहे. आणि फाटी जायगावला सुद्धा फाटी, परंतु इकडे मैदान घेण्यात ते आता एक आमचे राजू शेठ जवळकर, माझं चांगलं कट्टर संबंध आहे, म्हणजे संबंध चांगला आहे. त्याच्या निमित्ताने मी या बैलाच्या स्मरणार्थ ह्या फाटी निवडून या ठिकाणी ही फाटी निवडली. दादा नमस्ते. नमस्ते. सर्वात प्रथम आता फाटीविषयी, तुमच्या गावाजवळचीच फाटी, होय, काय सांगचाल फाटीविषयी? खर तर आजचं जे आयोजन केलं त्याच्याबद्दल मी आयोजकांना मनापासून अभिनंदन देतो. आणि महत्वाचं म्हणजे कुरवली, लोणी या दोन्ही गावाच्या मध्ये ही फाटी आहे आणि भरवणारे सगळे जायगावचे आणि त्याचबरोबर तालुक्यातली प्रतिष्ठित आणि चांगली माणसं आहेत. आणि फाटीविषयी सांगायचं म्हटलं तर फाटी अतिशय सुसज्ज आणि चांगली आहे. आता जवळजवळ 15 ते 16 फूट आहे आणि फाटीचा पल्ला साधारणतः 900 ते 850 फूट पल्ला आहे. आणि पळायला चांगला आहे पल्ला. लहान वासरा असू द्या, मोठी वासरा असू द्या, बैला एकसारखी फाटी आहे, कुठे एकार नाही, काय नाही. मऊ पण कटनाची फाटी अशा पद्धतीचं फाटीचं आहे. सुटीला चांगला आहे, पुढं मागं थांबायला अडचण नाही काय. बैलांना सावली आमच्याकडे वनीकरण आहे, त्यामुळे वनीकरणात माणसं भरपूर थांबू शकते. ती खाली उभं राहायला पण जवळजवळ 10 गट आरामशीर उभे राहतील एवढी जागा आहे. काय माहित आहे का, ही फाटी ही बऱ्यापैकी लोकांना माहित आहे. लोणी आणि कुरवली फाटी म्हणजे नाही का, पळायला 1 नंबर रान आहे, रानाची काय अडचण नाही. मी आता इथं ती रान बघायसाठीच आलो होतो की बाबा रान कसं आहे, काय नाही, त्यासाठीच मी इथं आलो. तर तेवढ्यात ती तुमची बैठक चाललेली. मी बैलगाडी मालक म्हणून एकच बैलगाडी मालकांना एवढंच सांगू इच्छितो की सर्वांनी इथं या रान पळाय चांगला आहे, रानाची काय अडचण नाही, उराटीचं रान आहे, बुरकोडी पेडगाव सारखं रान आहे. त्यामुळं बैलगाडी मालकांनी जेवढं होता होईल एवढं आपलं त्या आयोजकाला सहकार्य करून कुठलीही मनात कसलीही शंका न धरता या फाटीला येऊन आपलं पळून जावं, एवढंच मी बैलगाडी मालकांना सांगू शकतो. तालुक्याचे धडाडीचे अध्यक्ष रवी भाऊ आहेत, काय सांगचाल? आज मैदानावर चक्क तुम्ही बाईटला आलाय. तालुक्यातील जेवढी मैदान होतात अशी पारंपरिक यात्री असू द्या किंवा जरी एखाद्या अशी मैदान घेतलेली असू द्या, तर जी मैदानं 1 नंबरची होत आहेत आता तालुक्यात, तर त्या प्रत्येक मैदानात आपण स्वतः आवर्जून हजर राहतोय तर राहतोय. आणि काय आजच्या मैदानाविषयी किंवा फाटीविषयी काय सांगचाल? मैदान कसं होईल? आजचं मैदान आज मन्या बैलाच्या स्मरणार्थ आज आयोजक दत्ता देशमुख यांनी घेतलंय. इथं दुशाचं मैदान आज यासाठी घेतलंय की तालुक्यातील दुशा बैलाला आणि महाराष्ट्रातील आता चालूला मैदान पडलंय फॉर्च्युनर आणि थारचं, तर त्या मैदानाची सोमॅच म्हणून विदर्भ असू द्या, जालना, औरंगाबाद, संभाजीनगर,
मुंबई पुणे या दुसऱ्या बैल मालकांनी या मैदानी त्याची सोमॅचच करावी असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे थोडक्यात रिहर्सलच आहे ही. रिहर्सलच आहे. हा. आणि तुमची जरा एखाद्याचा पायरा झाला असेल तर इथं पळवून बघू शकते कारण इथं- फाटी बी त्या तोला मोलाची. थारची आणि फॉर्च्युनरची इथं तयारीच ते सोमॅचच या मैदानाची होणार आहे. नक्कीच. काय सांगताल नोंद करण्यासाठी ऑनलाईन नोंदसाठी? बैल मालकाने जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करावी की जेणेकरून लॉट लवकर पाडले तर बैल मालकाला नियोजन व्यवस्थित करता येतं आणि जास्तीत जास्त बैल मालकांनी नोंद करावी. आणि बाहेरून येणाऱ्या बैलांना आवर्जून एवढं सांगतो की हे दुसऱ्याचं मैदान घेतलंय. कंटिन्यू ओपनच्या मैदानाला विदर्भातली बैल येऊन पाहतात. आज तुम्हाला पुढे थारचं फॉर्च्युनरचं मैदान पडलंय. ह्या मैदानात नियोजन करून तुम्ही इथंच तयारी करू शकता पुढच्या मैदानची. ऑनलाईन नोंद आणि लॉट संदर्भात काय? ऑनलाईन नोंद आता चालूच आहे. आता तर 1 नोव्हेंबर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ऑनलाईन जेवढी जास्तीत जास्त नोंद करता येईल तेवढी करा. 8 वाजता लॉट पाडले जातील 2 नोव्हेंबरला मैदान. आणि 2 नोव्हेंबरला मैदान आहे. आता व्यावसायिक मंडळी तसं म्हणाय गेलं तर त्यांना कुठं जागा दिली जाणार आहे किंवा काय? व्यावसायिकांना आवर्जून सांगणं आहे आयोजकांच्या तर्फे की तुम्ही त्याच्या पाठीमागं इथं मकचं रान आहे त्याच्या मकला चिकटून सगळ्या व्यवसायाचं गाड्या लावत जेणेकरून बैल मालकांना बैलांना पळताना कोणती तुमच्या व्यवसायामुळे अडचण येऊ नये त्या हिशोबाने तुम्ही त्याच्या पाठीमागं सगळ्या व्यवसायाने गाड्या लावाव्यात. आणि यायला या मैदानावरती येण्यासाठी वाट किंवा काय? याला या मैदानाला 4ही बाजूने वाट आहे. चौकीच्या बाजून आला तरी येत आहे. सिद्धेश्वर करून वडूज मार्गे याला रस्ता आहे. खाटामधून बी याला रस्ता आहे या मैदानाला. याला इथं अडचण कोणत्याच बाजूने कुठं ट्रॅफिक होणार नाही काय नाही. 4ही बाजून रस्ता असल्यामुळं इथं कुठल्याही बैल मालकाला याला अडचण येणार नाही.